आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं. चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत महावाचन उत्सव 2024 या उपक्रमासंदर्भात व त्या उपक्रमातील जे पोर्टल तयार झालेलं आहे त्या पोर्टलच्या संदर्भामध्ये. बघा, आपल्या महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दिनांक 16 जुलै 2024 रोजी एक GR निघालेला होता, शासन आदेश निघालेला होता. त्यामध्ये ठळकपणे नमूद केलं होतं की सन 2024-25 या वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापन शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबविण्याबाबत. पुढच्या पानावर जर आलो आपण इथे, तर आपल्याला उपक्रमाची व्याप्ती आपल्याला दिसेल की इयत्ता 3री ते 12वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता 3री ते 5वी, 6वी ते 8वी व 9वी ते 12वी अशी 3 इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहे. त्यानंतर आपल्याला हा कालावधी जो आहे या उपक्रमाचा तो आहे दिनांक 22 जुलै 24 ते दिनांक 30 ऑगस्ट 2024. या कालावधीत महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे. उपक्रमाच्या स्वरूपमध्ये बघा, 4 नंबरवरती दिले, सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा 1 मिनिटाची व्हिडिओ ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव 2024च्या पोर्टलवरती अपलोड करतील. जवळपास 5 पानांचा हा GR आहे. ह्या GRचं वाचन आपण केलेलं असेलच. तर बघूयात आता या पोर्टलवरती आपल्याला नोंदणी कशी करायची आहे. बघा, इथे तुम्हाला दिसते ती जी आपल्याला लिंक पुरवण्यात आलेली आहे, https://mahawachanutshav.org/authority-landing. याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल. उगम ज्ञानाच्या क्रांतीचा, रोज 10 मिनिटे काही चांगले नवीन वाचूया असे टॅगलाईन आणि हेडिंग इथं दिलेलं आहे. त्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर इथं आपल्याला निळ्या रंगामध्ये जे दिसतं आहे ते स्कूल युजर रजिस्ट्रेशन, आपल्याला इथं आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बाजूला जे आहे युजर लॉग इन, त्याने आपल्याला लॉग इन होता येईल. त्याला पाहूयात आपण आपलं स्कूल किंवा युजर रजिस्ट्रेशन इथं कसं करायचं आहे. सगळ्यात पहिले जी टॅब आपल्याला दिसते इथं आपल्याला हेडमास्टरचं फर्स्ट नेम आहे, दुसऱ्या टॅबमध्ये हेडमास्टरचं लास्ट नेम आहे, त्यानंतर हेडमास्टरचा ईमेल आहे, त्यानंतर हेडमास्टरचा मोबाईल नंबर आहे, त्यानंतर UDIS नंबर आहे, शाळेचं नाव आहे, डिस्ट्रिक्ट आहे, ब्लॉक आहे, मॅनेजमेंट टाईप आहे, मीडियम ऑफ एज्युकेशन, 3री ते 12वीचा पट विचारलेला आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड करून आपल्याला सबमिट करायचं आहे. चला तर आपण सगळी माहिती भरून घेऊयात. बघा, इथे नाव टाकताना किंवा हे टॅबमध्ये माहिती भरताना सुरुवातीला किंवा शेवटी चुकून जर स्पेस राहिला गेला तर इथं आपल्याला असं रेडमध्ये दिसेल. जसं नावाच्या वेळेस जर आपला स्पेस राहिला तर फर्स्ट नेम मस्ट कंटेन ओनली लेटर्स, तर आपल्याला स्पेस न देता माहिती भरायची आहे. UDIS नंबर टाकल्यावरती आपल्या शाळेची माहिती सर्व येईल. आली नाही तर त्याला क्लिक करा खालच्या टॅबमध्ये. त्यानंतर आपल्याला मीडियम निवडायचं आहे. त्यानंतर आपली जी काही संख्या असेल 3री ते 12वी ती टाकायची आहे. पासवर्ड इथं क्रिएट करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे आपल्याला असा पॉपअप विंडोमध्ये मेसेज येईल की ऑथॉरिटी युजर रजिस्टर्ड सक्सेसफुल. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला वरती यायचं आहे. युजर लॉग इनमध्ये जाऊन आपला जो काही युजर नेम आहे पासवर्ड टाकून तिथे लॉग इन व्हायचं आहे. इथे आपला मेल ID टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. बघा, इथं लॉग इन सक्सेसफुली आलेलं आहे. इथं ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला असं पेज दिसेल. त्यानंतर आपण याला जर डेस्कटॉप साईट करून घेतली तर हे पेज आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे महावाचन उत्सव 2024मध्ये या पोर्टलवरती झालेलं आहे. पुढे आपल्याला या पोर्टलवरती काय काम करायचं आहे याची माहिती घेऊयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.